काही ज्यांनी सुपाऱ्या घेतल्या होत्या ना, ज्यांनी केलं ते आरोपी पकडण्यात आले. पण जे मुख्य मास्टर माइंड आहे ना, त्याच्यावरती सगळ्या लोकांचं लक्ष आहे. ज्याला कुणाला हे नाटक वाटतंय, हे आम्ही राजकारण करतोय, माझ्या सगळ्या आमदारांना, माझ्या ज्यांना वाटत असेल, तर तुम्ही एकदा मसाजोगमध्ये जाऊन त्या कुटुंबाशी चर्चा करून, त्या गावाशी चर्चा करा. जर आम्ही खोटं बोलत असेल, तर आमच्या गुन्हे दाखल. तुम्ही एकीकडं म्हणतात फासावर चढवा आणि एकीकडं अरेस्ट होत नाही. मग तुमच्या मंत्रिपदाचा गैरवापर होतोय ना तिथं. हे लक्षात येतं ना सगळ्या जिल्ह्याच्या. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 20 दिवस झालेत. हत्येचा शोध नाहीये. आरोपी काही फरार आहेत. आज 28 तारीख, आज बीडमध्ये मोर्चा निघतो, सर्वपक्षीय मोर्चा आहे. आपल्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर भैया आहेत, तर त्यांच्यासोबत आपण बोलूयात. भैया, 20वा दिवस आहे आज. काय? 20 दिवस झालेत पूर्ण म्हणजे आज. तर त्याच्यानंतर आता काही आरोपी फरार आहेत आणि काहीच पकडले. काही ज्यांनी सुपाऱ्या घेतल्या होत्या ना, ज्यांनी केलं ते आरोपी पकडण्यात आले. पण जे मुख्य मास्टर माइंड आहे ना, त्याच्यावरती सगळ्या लोकांचं लक्ष आहे. आणि आज तुम्ही बघता लोकांची गर्दी येणं चालू झाले आणि हा काही एका जातीचा नाही, तर सर्व जातीचे लोक या संतोष अण्णा देशमुख यांना कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज रस्त्यावर उतरले. भैया साहेब, तुम्ही तर नाव घेतलेच विधानसभेत आणि बाहेरही. आता आम्ही काही वृद्ध महिलांशी बोललो, पुरुषांशी बोललो, अक्षरशः मुलं सुद्धा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचे नाव घेत आहेत. तुम्ही मी असं विरोधी बाकावर आहे म्हणून हा विषय बोलत नाही. मी मी सभागृहामध्ये सुद्धा मांडताना सर्वच पक्षाचे आमदार बोलले. तुम्ही आपण बघितलं असं, म्हणजे माणुसकीच्या नात्याने हे कुणालाच पटलं नाही. मुख्यमंत्री साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, यांनी सुद्धा सगळ्यांची भावना समजून, आम्ही विरोधी असलो तरी जे काही त्यांनी एस ची बदली केली, नवीन एस पी आले, 2-3 दिवसामध्ये कडक त्यांनी वातावरण केलं, 2 नंबरचे धंदे बंद झाले. पण लोकांचा जो रोष आहे, जसं तुम्ही मला सांगितलं आता बोलताना, की महिला सुद्धा वाल्मिक कराड म्हणतात, रडतायत महिला. हा विषय वस्तुस्थिती आहे. ज्याला कुणाला हे नाटक वाटतंय, हे आम्ही राजकारण करतोय, माझ्या सगळ्या आमदारांना, माझ्या ज्यांना वाटत असेल, तर तुम्ही एकदा मसाजोगमध्ये जाऊन त्या कुटुंबाशी चर्चा करून, त्या गावाशी चर्चा करा. जर आम्ही खोटं बोलत असेल, तर आमच्या गुन्हे दाखल. या प्रकरणात माझं नाव घ्यायचं आणि मला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून बाहेर करायचे डाव्या, असा आरोप धनंजय मुंडे. असं असं कुणाला कुणाचं राजकीय संपत नसतं. पण त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे या विषयामध्ये. एकीकडे ते म्हणतात ते माझ्या निकटवर्ती आहेत, तेच म्हणतात वाल्मिक कराड. मग जर निकटवर्ती असले आणि सगळा जिल्हा आज रस्त्यावर उतरतोय, त्यांची अटकेची मागणी करतोय, तुम्ही त्यांना तर जमा केलं पाहिजे. जर त्यांनी काही केलं नाही तर मग जमा करून चौकशी केली पाहिजे, ते सीडीआर तपासली पाहिजे. सगळंच लक्षात येईल ना. का का जमा करत नाही? तुम्ही एकीकडे म्हणतात फासावर चढवा आणि एकीकडं अरेस्ट होत नाही. मग तुमच्या मंत्रिपदाचा गैरवापर होतोय ना तिथं. हे लक्षात येतं ना सगळ्या जिल्ह्याच्या. वाल्मिक कराडला अटकही केलेल्या नाही, त्या हजरही झालेल्या नाही. पहिली गोष्ट, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती आहे. त्यांची सुप्रीम कोर्ट, आपलं हायकोर्टापर्यंत बेल त्यांची रिजेक्ट झाली. खंडणीच्या गुन्ह्यात आहे तरी अटक नाही, बेल रिजेक्ट झाली तरी अटक नाही. दुसरी गोष्ट, 300 खंडणीचा गुन्हा आणि ह्या मर्डरमध्ये कनेक्शन, हे सगळं सगळ्यांना माहिती. मग तुम्ही 302 मध्ये अजून त्याला कट कारस्थान रचल्यामुळे त्याला सह आरोपी का केलं नाही? एकीकडं म्हणायचं कारवाई करा आणि एकीकडं दाबायचं, हे कोणता विषय? हे जिल्हा बघतोय, त्यांनी सुद्धा हे बघायला पाहिजे. वाल्मिक कराड आता जिल्ह्यात नाहीत अशी बातमी आहेत. हे बघा, हे 2-3 दिवसामध्ये जे प्रशासन टाईट झालं का, एसपीची बदली झाल्यानंतर, त्याच्यानंतर ते गायब झाले असं मला काही लोकांनी मला सांगितलं. तोपर्यंत ते परळीला होते, काही दिवस ते नागपुरात होते, असं मला काही लोकांनी सांगितलं. नवीन जे एसपी आलेत किंवा जे पोलीस प्रशासन आहे, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे तुम्हाला निकाल? मला बिलकुल अपेक्षा आहे, या पद्धतीने ते ऍक्शन करतात ते मला अपेक्षा आहे. जे मी विरोधी बाकावर जरी असलो ना, पण जी वस्तुस्थिती दिसती ना, ती ती बोलली पाहिजे. ते ऍक्शन आहे त्यांची. आता आज मोर्चा आहे, सर्वपक्षीय मोर्चा, सर्व जातीय मोर्चा, सर्व लोक आहेत. याच्यातनं काय संदेश द्यायचा आहे? हा संदेश फक्त एवढाच आहे की त्यांना ही अटक झाली पाहिजे आणि त्यांना ज्या पद्धतीने निर्भयपणे ते संतोष अण्णा देशमुखची हत्या केली, त्यांना शिक्षा, फाशी ही झालीच पाहिजे. आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. हे होते संदीप क्षीरसागर. ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे, आणि वाल्मिक कराड जर याच्यामध्ये नाही तर मग ते हजर का होत नाहीत, त्यांना हजर का केलं जात नाही, धनंजय मुंडे मंत्रिपदाचा गैरवापर करतात का, असंही संदीप क्षीरसागर म्हणलेत. गणेश पोकळे, बीड, लेट्स मराठी.